नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे। अनेक ठिकाणी खून, मारामारी, हल्ले होताना पाहायला मिळतात। अशातच आता छत्रपती संभाजीनगर मधून धक्कादायक घटना समोर आली। शहरातील छावणी परिसरातील नामांकित लिटिल फ्लावर शाळेत भर दुपारी एका माजी विद्यार्थ्याने टीसी देण्याच्या कारणावरून एका शिक्षकावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला। या जीवघेण्या हल्ल्यात शिक्षक रक्ताच्या थारोळ्यात कोसळले असून ते गंभीर जखमी झाले। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। समोर आलेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन तरुणाने विशाल फ्रान्सिस दुसिंग राहणार पेठेनगर या शिक्षकावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला। आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित माजी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच छावणी पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। यात दिसते आहे की संबंधित माजी विद्यार्थी हा एका कॅबिन मध्ये महिला शिक्षिका आणि विशाल फ्रान्सिस दुसिंग यांच्याशी बोलत आहे। यावेळी त्यांच्यात वाद होताना दिसत आहे। काही वेळानंतर हा तरुण आपल्या खिशात लपवलेला चाकू बाहेर काढतो आणि शिक्षकाच्या पोटावर वार करतो। यामध्ये शिक्षक गंभीर जखमी झालाय। केबिन मधील शिक्षिका आणि बाहेरील कर्मचारी या युवकाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो त्यांच्यावर ओरडतो आणि त्यांनाही चाकूचा धाक दाखवत असल्याचं समोर आलं। या प्रकरणावर बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, संबंधित विद्यार्थी 2023 साली नापास झाला होता। तो आज शाळेत आला आणि त्याने टीसी मिळावा यासाठी प्राचार्यांकडे मागणी केली। त्याचा निकाल का चुकीचा आला यासाठी वर्ग शिक्षकाला बोलावण्यात आलं। या शिक्षकावर त्याचा पहिल्यापासूनच राग होता। आज या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि विद्यार्थ्याने चाकू बाहेर काढला आणि शिक्षकावर हल्ला केला। सध्या शिक्षकावर उपचार सुरू आहेत। आरोपी 17 वर्षांचा असून त्याला ताब्यात घेतलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस